नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पांझरा नदीवरील झुलत्या पुलावरील इलेक्ट्रिक लाईट व लाखो रुपये किमतीचे विद्युत साहित्य गेले चोरीस। रासायनिक रंगांना फाटा देत धुळ्यातील गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे साजरी करण्यात आली कोरडी होळी। निमगुळ येथील महिलांतर्फे होळीच्या पूर्वसंध्येला परिसर साफ करून दुर्गुणांची करण्यात आली होळी। खंडेराव मंदिरात होळीनिमित्त महिला भाविकांच्या हस्ते महाआरती करीत भंडाऱ्यासह फूल व रंगांची करण्यात आली उधळण। आणि पीजी फाउंडेशन तर्फे आयोजित सर्वपक्षीय होळीत एकमेकांवर करण्यात आली रंगाची उधळण। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पांझरा नदीवरील झुलत्या पुलावरील इलेक्ट्रिक लाईट व लाखो रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरी गेल्याप्रकरणी शिवपांजरेश्वर प्रतिष्ठानतर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली। धुळे शहरातील पांझरा नदीवरील झुलत्या पुलावरील इलेक्ट्रिक लाईट व लाखो रुपये किमतीचे विद्युत साहित्य चोरीस गेल्याप्रकरणी शिवपांजरेश्वर प्रतिष्ठानतर्फे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे। तक्रारीत म्हटले आहे की पांझरा नदीपात्रातील झुलत्या पुलावर असलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीसमोरील दिव्यांच्या खांबावरील विद्युत साहित्य अंदाजे 2 लाख रुपये किमतीचे रविवारी रात्री अज्ञात चोरांनी चोरून नेलेले आहे। विद्युत खांबांच्या खाली मध्यवर्ती भागात खालच्या बाजूला एक बॉक्स असतो। सदर बॉक्स मध्ये विद्युत कनेक्शन जोडलेले असते। त्याच्यावर आवरण म्हणून एक लोखंडी प्लेट लावलेली असते। विद्युत खांबावरील सर्व प्लेट चोरीला गेल्या आहेत। आतील विद्युत कनेक्शन दृष्ट हेतूने तोडून फार मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे। तसेच सर्व खांबांवरील मेन स्विच सुद्धा काढून नेले आहेत। सातत्याने चोऱ्या करण्यासाठी कुणीतरी मुद्दाम धुळे शहरामध्ये अशांतता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून असे कृत्य करीत असावे अशी शंका आहे। आतापर्यंत किमान 3 वेळा तरी अशा मोठ्या प्रमाणात यापूर्वी आम्ही आमच्या संस्थेमार्फत तक्रारी केल्या आहेत, परंतु दुर्दैवाने पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतली नसल्याने चोऱ्या झालेल्या आहेत। चोऱ्यांचे धाडस वाढले आहे। पोलीस यंत्रणेने त्याच वेळी कारवाई केली असती तर पुन्हा असे प्रसंग उद्भवले नसते। तरी आपणास घडलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यासंबंधी आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणी दीपक जाधव यांनी तक्रारीत केलेली आहे। याचं कारण असं, ज्यावेळेस आम्ही बघण्यात आलं म्हणजे आमच्या तर पूर्णच्या पूर्ण वायरी कापून ठेवले आहे। असे सगळे स्विच कापून नदीत फेकून दिले आणि त्यानंतर इथला तो बॉक्सच चोरून नेलेला आहे। असं नेहमी घडत असतं। मी कमीत कमी प्रशासनाला, लाईट विभागाला, PWBला वेळोवेळी पत्र दिलेली किंवा इथली लाईट दुरुस्ती करा। ते फक्त 10-1 मिनिटा करता येतात, थोडं बघता निघून जातात। आज संपूर्ण खालून भरून वायरी कापून टाकलेलं आहे। हे पत्र मी आता देवपूर पोलिसांनाही दिले। आता मी चालू सिटी पोलिसांना तक्रार करायला। अज्ञान संकटाने करणारे काम आहे हे सगळं। कमीत कमी एक बी पोल मला दाखवून द्या, एक बी पोल त्या पोलवरची लाईट आहे, एक बी पोल दाखवून द्या। पुरे 45 पोलवरची लाईट कापून नेलेली, पुऱ्या वायरी कापून नेल्या। मला सोच एवढं येतो की एवढी मोठी वायर कापून नेले। या नदी काठाच्या भागात बरेच दिवसापासून मी बघत असतो इथं काहीतरी वायरिंग जात असतं नेहमी। पोलिसांचं यांच्याकडे प्रशासनाचं लक्ष नाही का यांच्याकडे? इथं नेहमी तर काळा पूर्ण वायरिंग आता असतं। माझं वाटतं त्यांना त्यांची चौकशी करायची वायरिंग ते तर निघून गेलं असं, कारण हे 4 दिवसापासून लाईट गेलेले। कॅमेऱ्यासाठी पत्र दिले, पोलिसांनाही पत्र दिले प्रशासनाला। जास्त करून आपले हे खासदार मॅडम आहे त्यांना सुद्धा मी पत्र दिले की मला इथे तुम्ही CCTV कॅमेरे, पुढचे ते गेट, स्टीलचे गेट हे लावण्यासाठी मला तुम्ही 10 ते 15 लाखाचा निधी द्यावा। हे पत्र देऊन मला कमी 4 ते 5-6 महिने झाले असतील। माझा पाठपुरावा चालू आहे। ते म्हटले की होतो त्यांचे जे PS आहे निलेश काटे त्यांच्याशी मी संपर्कात आहे। ते म्हणाले की दीपक होळी झाली की तुमचं काम करून देऊ। आता तुझी मागणी काय म्हणते? आता हेच आहे की बुवा हे जेवढे लाईट गेले, जेवढे वायरी कापून घेतल्या, तेवढं प्रशासनाने PWBने त्वरित करून द्यावे आणि जे कोणी ज्या दोषी प्रशासनाने ना त्वरित जेल बंद करावे। धुळे शहरातील पांझरा नदी किनारी रासायनिक रंगांना फाटा देत धुळ्यातील गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे कोरडी होळी साजरी करून पर्यावरणाचे भान ठेवत समाजासमोर आदर्श ठेवण्यात आला। धुळ्यात रंगांच्या उत्सवाला सामाजिक भान आणि पर्यावरणाच्या रक्षणाची एक सुंदर किनार लाभली आहे। सहसा होळी म्हटलं पाण्याचा बेसुमार वापर आणि रासायनिक रंगांची उधळण हे चित्र डोळ्यासमोर येते। मात्र धुळ्यातील गुड मॉर्निंग ग्रुपने या प्रथेला छेद देत चक्क पांझरा नदीच्या काठी कोरडी होळी साजरी करून समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे। वाढत्या पाणी टंचाईचे संकट ओळखून आणि त्वचेला घातक ठरणाऱ्या केमिकल्सना हद्दपार करत अत्यंत साध्या पण तितक्याच उत्साहात साजरा झालेला हा
अनोखा रंगोत्सव नक्कीच प्रेरणादायी आहे. पांझरा नदीचे विस्तीर्ण पात्र आणि त्यावर जमलेले पर्यावरण प्रेमी नागरिक हे दृश्य आहे धुळ्यातील पर्यावरणाभिमुख होळीचे. निसर्गाचा ऱ्हास थांबवण्यासाठी केवळ चर्चा न करता गुड मॉर्निंग ग्रुपने यंदा प्रत्यक्ष कृतीवर भर दिला. या ग्रुपने होळी खेळताना पाण्याचा एकही थेंब न वापरता आणि निसर्गाला हानी पोहोचवणाऱ्या रासायनिक रंगांना पूर्णपणे फाटा दिला. केवळ परंपरेच्या नावाखाली होणारे प्रदूषण टाळत अत्यंत सुरक्षित आणि नैसर्गिक पद्धतीने एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. सण साजरा करताना पर्यावरणाचे भान कसे राखावे याचा एक अत्यंत सकारात्मक आणि दिशादर्शक संदेश या कोरड्या होळीच्या माध्यमातून संपूर्ण धुळे शहराला देण्यात आला. विशेष म्हणजे गुड मॉर्निंग ग्रुपचा हा उत्साह केवळ सणापुरता मर्यादित नाही, तर वर्षभर शहरात विविध सामाजिक आणि प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात हा ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो. या पर्यावरणपूरक आनंदोत्सवाचे ग्रुपचे सदस्य जितू संन्याशी, ओमप्रकाश शर्मा, पिंटू आगारे, विलास चौधरी, दिनेश किवसरा, सुनील जिरेकर, प्रवीण बडागे, शिवा थोरात, ललित लोंढा आणि चंद्रशेखर विस्पुते यांच्यासह अनेक सदस्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्वांनी एकमेकांना केवळ नैसर्गिक रंगाची टिळे लावून आणि निसर्गाशी आपली नाळ जोडत एका निखळ आणि सात्विक आनंदाची प्रचिती घेतली. प्रसिद्ध असलेली महाराष्ट्राच्या राज्यामध्ये प्रसिद्ध असलेलं आपलं धुळे शहर रंगपंचमी निमित्त आजच होळीपासून सगळे रंगीत होऊन राहिले. मित्रांनो, होळी म्हणजे काय तर वाईटाचा नाश करून आनंद मिळवणे, रंग लावून आपण आनंद लुटण्याचा हा प्रसंग म्हणजेच होळी. होळीच्या दिवशी आपण एकमेकाला रंग लावतो. ह्या रंगांनी आपण एकमेकांमध्ये त्या ठिकाणी रंगवून त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतो. आपले नाते संबंध मित्र जवळ करण्याचा प्रयत्न म्हणजेच आपली रंगपंचमी. मित्रांनो, रंग जरूर करा, रंग जरूर खेळा, पण पाणी वाचवा. आपण या ठिकाणी नदीच्या किनारी आपली पांझरा नदी आपली जीवनदायी, पाणी हेच जीवन. आपल्या पूर्वज, आपल्या सगळ्या पिढ्या याच पाण्यावर याच ठिकाणी सगळे वाढून आज आपण या ठिकाणी आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपण हे जे पाणी आहे या पाण्याचा नाश करायला नाही पाहिजे. नदीमध्ये आपण घाण करतो. हे प्रदूषण कमी करण्यासाठी ज्या वेळेला कुठलीही संस्था किंवा नगरपालिका आपल्याला सांगते त्यावेळेला आपण या नगरपालिकेच्या आणि या संस्थेला साथ देऊन आपली नदी स्वच्छ करण्यासाठी आमचा मॉर्निंग ग्रुप आणि इथले सगळे मॉर्निंग ग्रुप या ठिकाणी हजर राहतात आणि आपली नदी आपण स्वच्छ करतो. ती स्वच्छ. धुळे तालुक्यातील निंबोळे येथील महिलांतर्फे होळीच्या पूर्वसंध्येला आजूबाजूचा परिसर साफ करून दुर्गुणांची होळी करीत व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा असा संदेश देण्यात आला. धुळे तालुक्यातील निंबुळ येथील महिलांतर्फे होळीच्या पूर्वसंध्येला आजूबाजूचा परिसर साफ करून दुर्गुणांची होळी करण्यात आली. सहसा मोठ्या प्रमाणात पुरुष दारू, गुटखा, तंबाखू, गांजा, बिडी, सिगारेट, मानवी हिंसा, लैंगिक अत्याचार, चंगळवाद आदी करत असतात. परंतु त्याचे दुष्परिणाम महिलांना जास्त भोगावे लागत असतात. त्यामुळे घरात कलह, आत्महत्या, कर्जबाजारीपणा, लैंगिक अत्याचार, संशयवृत्ती असे दुष्परिणाम होतात. त्यामुळे अशा व्यसनांपासून पुरुषांनी अलिप्त राहावे, कुणीही असे व्यसन करू नये, व्यसनमुक्त समाज निर्माण व्हावा असा संदेश निंबुळच्या महिलांनी होळीच्या पूर्वसंध्येला देण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिलीप किवसरा, सरूबाई मराठे, जनाबाई मराठे, गीताबाई मराठे, गोपाबाई मराठे, सुशीला मराठे, सरला मराठे, कमला मराठे यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. नमस्कार. आज निंबुळ गावे माझ्या दुर्गुणाची होळी या होळीच्या पूर्वसंध्येला आज आम्ही उपक्रम करत आहोत आणि या ठिकाणी आमचे जे दुर्गुण असतील ते दुर्गुण आम्ही या होळीमध्ये टाकत आहोत. बऱ्याच वेळेला एक व्यक्ती व्यसन करत असतो. बऱ्याच वेळेला घोटाळे, तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट हे घेत असतो आणि त्याचे दुष्परिणाम महिलांना जास्त भोगावे लागत असतात आणि ते होऊ नये या हिशोबाने आमच्या दुर्गुणाची होळी आज महिलांतर्फे आज आम्ही करत आहोत. काय बऱ्याच वेळेला फार मोठे दुष्परिणाम या दुर्गुणामुळे होत असतात आणि अशा रीतीने दुर्गुणाची होळी आज निंबुळ गावी महिलांनी केली आणि असा छानसा उपक्रम, धाडसी उपक्रम महिलांनी घेतलेला आहे. बऱ्याच वेळेला मोठ्या प्रमाणात व्यसन करत असतात आणि त्यामुळे शेतकरी लोकांना फार मोठे दुष्परिणाम होतात, आत्महत्यासारखे परिणाम होतात किंवा बऱ्याच वेळेला घरात भांडणं होत असतात आणि असे होऊ नये त्या हिशोबाने आपले जे जे दुर्गुण असतील ते दुर्गुण आम्ही या छोट्याशा होळीमध्ये आम्ही टाकतोय. पुढच्या दुर्गुणाची होळी करत असतो आणि कोणी व्यसन करू नये, व्यसनापासून अलिप्त राहावे हा संदेश आज निंबुळीतील महिला देत आहेत. त्या महिलांचं मी अभिनंदन करतो. धुळे शहरातील आग्रा रोडवरील पुरातन अशा खंडेराव मंदिरात सोमवारी होळीनिमित्त महिला भाविकांच्या हस्ते खंडेरायाची महाआरती करीत
भंडाऱ्यासह फुल व रंगांची उधळण करण्यात आली. होळी निमित्त धुळ्यातील आग्रा रोडवरील पुरातन अशा खंडेराव मंदिरात सोमवारी महिला भाविकांच्या हस्ते खंडेरायाची महाआरती करीत भंडाऱ्यासह फुल व रंगांची उधळण करण्यात आली. महिला भाविकांसह खंडेराव भक्तांनी महाआरतीनंतर होळीचा आनंद लुटला. यावेळी मंदिराचे पुजारी संतोष महाराज, एकनाथ विजय व्यायामशाळेचे अध्यक्ष संजय शेंडे, अमित खोपडे, अजय अग्रवाल, सुनील जिरेकर, आबा खोपडे, बापू मंगेडकर, गणेश लाडे यांच्यासह खंडेराव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडेराव बाजार होळका उत्सव ही खंडेराव बाजारची एक आगळीवेगळी रंगपंचमी होळीचा उत्सव असतो. होळी का मनवले जाते त्याचं मुख्य कारण भक्त प्रल्हादला वाचवण्यासाठी हिरण्यकश्यपची बहीण होळका माता भक्त प्रल्हादला घेऊन होळीमध्ये बसते आणि ते पूर्ण विवरण आपण शेजारी दिलेले आहे. तर होळका माता बसते, होळका माताला पवनच्या वेगाने त्याला बाजूला करून भक्त प्रल्हादला वाचवलेले आहे आणि म्हणून होळका उत्सव मनवले जातात. त्याच्या होळका नरसिंह मंदिरच्या बाजूला नरसिंह भक्त प्रल्हादला वाचवणारे भगवान नरसिंहांनी अवतार घेतलेले आहे. नरसिंह मंदिरच्या बाजूला ती होळका उत्सव आज सुमारे 150 वर्षापासून होते. या उत्सवाचे कार्यक्रम सर्व खंडेराव बाजार मित्रमंडळ, खंडेराव बाजार ज्येष्ठ नागरिक, भाऊ भैया साकला यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत चालू होते आणि आता पुढेही चालू राहणार आहे. धुळे शहरातील पीजी फाउंडेशन तर्फे सर्वपक्षीय तसेच प्राचार्य, वकील, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आयोजित होळीत एकमेकांवर रंगाची उधळण करीत होळीचा सण साजरा करण्यात आला. धुळे शहरातील पीजी फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, प्राचार्य, वकील, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या होळीच्या कार्यक्रमात एकमेकांवर रंगाची मुक्त उधळण करीत होळीचा सण साजरा करण्यात आला. होळीचा सण आणि धुळे शहराचे वेगळे समीकरण संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. संपूर्ण राज्यभरात धुळ्याची होळी ही अतिशय प्रसिद्ध असून होळीच्या निमित्ताने विचारांची देवाणघेवाण व्हावी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र यावे या उद्देशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेचे राज्य सहसचिव तथा बीजे फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या वतीने दरवर्षी सर्वपक्षीय होळीचे आयोजन करण्यात येत असते. या होळीच्या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षातील तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रकार अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांचा मोठा सहभाग पाहायला मिळत असतो. सालाबादाप्रमाणे यंदाही भगवा चौक येथे या सर्वपक्षीय होळीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीजी फाउंडेशनचे संस्थापक ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी शीतल नवले, डॉक्टर संजय शिंदे, ॲडव्होकेट राहुल पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, पत्रकार राजेंद्र सोनार, ॲडव्होकेट मधुकर भिसे, प्रशांत भावसार यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांनी धुळेकर वासियांना होळीच्या शुभेच्छा देत होळीचा सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन यावेळी केले. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, भाजपचे हिरामन गवळी, शीतल नवले, राष्ट्रवादीचे जोसेफ मलबारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अतुल सोनवणे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बंटी सोनवणे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील, ॲडव्होकेट मधुकर विसे, प्राचार्य विवेक पाटील, प्रशांत भावसार, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, उपाध्यक्ष अतुल पाटील, पत्रकार संघाचे सचिव सचिन बागुल, पत्रकार राजेंद्र सोनार, IMAचे प्रतिनिधी डॉक्टर संजय शिंदे, तुषार परदेशी, सनी सोनवणे यांच्यासह पीजी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण सर्वजण वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी पण कुठेतरी आपले वैचारिक जे विचार आहे पक्षाचे ते जरी वेगळे असले तरी पण कुठेतरी धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी एक रंग बनून एकत्र आपण आलं पाहिजे या दृष्टिकोनातून हा पीजी फाउंडेशन आयोजित रंगीबेरंगी होळीचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो. वर्षभर आपण एकमेकाच्या संपर्कात जरी नसलो पण कुठेतरी एकत्र येऊन संवाद झाला पाहिजे यासाठी खास करून हा कार्यक्रमाचं आयोजन आपण दरवर्षी करत असतो. त्या कार्यक्रमास आपण सर्व आवर्जून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. जसे वेगवेगळे रंग आपण होळीमध्ये उडवत असतो तसे धुळ्याच्या विकासासंदर्भातले रंग आपल्या मनातील संकल्पना किंवा धुळ्याच्या संदर्भातला विषय जो शासन स्तरावर असेल त्यावेळेस आपण आपल्या पक्षाची किंवा पक्ष बाजूला ठेवून एकत्रपणे सर्व आपण लढलो पाहिजे. त्यासाठी खास करून ही आपली एकत्रित रंगीबेरंगी होळीचं आयोजन असतं. धुळ्याच्या संदर्भातले विकासाचे मुद्दे जर आपण लक्षात घेतले, जे प्रश्न आजही शासन स्तरावर अटकून पडलेले आहेत ते म्हणजे आपल्या हक्काचं असलेलं कृषी विद्यापीठ नंबर 1, नंबर 2 दळणवळणच्या दृष्टिकोनातून धुळे जिल्हा ज्या पद्धतीने जोडला गेला पाहिजे होता, ज्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे होत्या त्या गोष्टी आज न उपलब्ध झाल्यामुळे
बऱ्यापैकी धुळे जिल्हा हा आज विकासापासून वंचित राहिलेला आहे। नंबर 3, औद्योगिक क्षेत्रात आज जर आपण बघितलं गेलं तर खरं आहे, गेल्या 2 निवडणुका झाल्या त्यावेळेस मुख्यमंत्री देखील होऊन गेले आणि धुळे जिल्हा हा औद्योगिक क्षेत्रासाठी भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे आणि केंद्रबिंदू असेल असं देखील त्यांनी जाहीर केलं। तर आपण सर्व मिळून त्यांच्याकडे एक लॉजिस्टिक पार्क म्हणून आपला त्या यादीत आपला धुळे जिल्हा आला पाहिजे, त्यासाठी आपल्या सर्वांना तो प्रयत्न करावा लागणार आहे। नंबर 4, प्रशासन काळात महानगरपालिकेत गेल्या 2.5-3 वर्षापासून प्रशासन काळ होता। आता सत्ताधारीतर्फे शीतलभाऊ आहेत, आप्पा आहेत, तर मी तुम्हाला एक नक्की इथे सांगू इच्छितो की आपल्या सर्व पक्षांच्या वतीने आपण गेल्या प्रशासकीय कार्यकाळात जे कामकाज झाले त्याची एक शोधपत्रिका काढण्याची जर मागणी केली तर नक्कीच कशा पद्धतीने काम झालं आहे हे लोकांच्या समोर आणणं खूप गरजेचं आहे, तर आपण ती एक करावी। नंबर 5, मुंबईच्या धर्तीवर काल परवाच फेरीवाल्यांसाठी एक निर्णय झाला। फेरीवाल्यांसाठी एक QR कोड आणि अधिकृत प्रमाणपत्र देण्याचा एक ठराव झाला। त्याच्याने अनधिकृत जे फेरीवाले आहेत ज्यांच्यामुळे अधिकृत फेरीवाल्यांना त्रास होतो, तर आपण देखील धुळे महानगरपालिका फेरीवाल्यांसाठी जर एक QR कोड आणि अधिकृत प्रमाणपत्र देऊ शकतो। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पांझरा नदीवरील झुलत्या पुलावरील इलेक्ट्रिक लाईट व लाखो रुपये किमतीचे विद्युत साहित्य गेले चोरीस। रासायनिक रंगांना फाटा देत धुळ्यातील गुड मॉर्निंग ग्रुपतर्फे साजरी करण्यात आली कोरडी होळी। निमगोळ येथील महिलांतर्फे होळीच्या पूर्वसंध्येला परिसर साफ करून दुर्गुणांची करण्यात आली होळी। खंडेराव मंदिरात होळीनिमित्त महिला भाविकांच्या हस्ते महाआरती करीत भंडाऱ्यासह फूल व रंगांची करण्यात आली उधळण। आणि PG फाउंडेशन तर्फे आयोजित सर्वपक्षीय होळीत एकमेकांवर करण्यात आली रंगाची उधळण। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।